कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी का 13वां कला क्रीड़ा एवं सांस्कृतिक महोत्सव का उद्घाटन सिडको के अध्यक्ष प्रमोद हिंदूराव के हाथों किया गया। स्वर्गीय प्रभाकर पाटिल क्रीड़ा नगरी में आयोजित इस कार्यक्रम के लिए लोना इंडस्ट्रीज के व्यवस्थापकीय संचालक संजय धोटे, शिवसेना के पक्ष प्रदोत रवींद्र वाईकर, विधायक मीनाक्षी पाटिल, विधायक विवेक पाटिल, विधायक किरण पावसकर, विधायक राम कदम, विधायक धैर्यशील पाटिल, जेडपी अध्यक्ष पंडित पाटिल, शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल, शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, पूर्व नगराध्यक्ष जेएम म्हात्रे, राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष सुनील घरत आदि गणमान्यों सहित नवनिर्वाचित नगरसेवक एवं विद्यार्थी तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान विभिन्न स्कूलों द्वारा लाई गई ज्योति का गणमान्यों के हाथों स्वागत किया गया। वही आरएसपी, गाइड, एनसीसी आदि विभाग के कैंडिडेट ने गणमान्यों को सलामी दी। एसी कॉलेज पनवेल यांचा दुसरा गट येतोय। वही विभिन्न कलाकारों द्वारा निकाली गई रंगोली प्रतियोगिता का उद्घाटन महिला आघाड़ी की पूर्वाध्यक्षा माधुरी गोसावी के हाथों किया गया। इस रंगोली प्रदर्शन की गणमान्यों ने सराहना की। इस अवसर पर अपने भाषण में प्रमोद हिंदूराव ने महोत्सव की सराहना की। विवेक पाटील साहेबांसारखं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालेलं आहे। राम कदम विवेक पाटलांच्या बद्दल मी एवढंच सांगेन की साक्षात एकदा लक्ष्मी आणि शनिदेव इथे उपस्थित राहिले आणि विवेक पाटील साहेबांना शनिदेवानी आणि लक्ष्मीनी सांगितलं मी कशी दिसते ते सांगा। तुमच्या रायगड जिल्ह्याचे विवेक पाटील ज्यांना तुम्ही 4दा निवडून दिलेला आहे, लोभस असं व्यक्तिमत्व, त्यांनी कोणाला नाराज करायचं नाही, त्यांची पूर्वीपासूनची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून ते 4 वेळा निवडून आलेले आहेत। त्यांनी शनिदेवांना सांगितलं शनिदेव जरा तुम्ही असं सरळ चालत जा, आणि लक्ष्मीला सुद्धा सांगितलं तुम्ही सरळ चालत जा। दोघेही सरळ चालत झाले आणि परत आले। शनिदेवानी सांगितलं मी कसा दिसतो, विवेक पाटील साहेबांनी सांगितलं शनिदेवा तुम्ही जाताना चांगले दिसला, आणि लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी बोली मी कशी दिसते, तर लक्ष्मीला सांगितलं तुम्ही येताना चांगले दिसता। अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विवेक पाटील साहेबांच्या रूपाने इथे आहे। असं व्यक्तिमत्व तसं पाहिलं तर माझ्या पक्षात असायला हवं होतं। महाराष्ट्र काय आपल्यासाठी दूर नाहीये मित्रांनो। चांगल्या प्रकारच्या कलागुणांना आणि खेळाडूंना वाव देण्याचं काम विवेक पाटील साहेबांच्या रूपाने इथं होत आहे। योगायोगानं या जिल्ह्यामध्ये चांगले क्रांतिकारक होऊन गेले याची तुम्हाला सर्वांना आठवण आहे। विवेक पाटील साहेबांनी ज्या ज्या कलागुणांना वाव देण्याचं काम हाती घेतलंय त्या कामाला गती देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सिडकोच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो। ज्या सिडकोच्या माध्यमातून इथे आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे। मी मगाशी माहिती घेत असताना डीवाय पाटलांचं आपण त्या ठिकाणी 2020च्या मॅच सर्वांनी पाहिल्या असतील, त्यांचं स्टेडियम पाहिलं आहे। भविष्यात कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं स्टेडियम व्हावं अशा प्रकारची सदिच्छा सिडकोचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला सर्वांना देतो। वही उपस्थित गणमान्यों ने भी अपनी भावनाएं जाहिर की। रस्त्यावर तुम्ही माझा आक्रमकपणा कदाचित पाहिला असेल, टीव्हीवर पाहिला असेल,
पण सभागृहात गेल्यावर नेमकं कसं बोलायचं आणि कुठल्या नियमाच्या खाली बोलायचं हे जर मला शिकवण्याचं कुणी काम केलं असेल तर मला आमदार विवेक पाटील साहेबांनी केलंय असं सांगायला अभिमान वाटतो. मगाशी ज्यावेळेस मी या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये शिरलो आणि शिरल्याच्या नंतर कौतुकानं सगळ्या गोष्टी पाहत होतो, अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम होता. म्हणजे अक्षरशः व्यासपीठावर जे पाहुणे बसलेत त्यांच्याकडे कुठला कार्यक्रम काय होणार, त्याच्यानंतर काय होणार या सगळ्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा त्याला प्लास्टिकचं लॅमिनेशन केलेलं सगळं अतिशय व्यवस्थितपणे नियोजनबद्ध होतं. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला राहावलं नाही म्हणून मी आमदार साहेबांना विचारलं की आमदार साहेब, या ठिकाणी ही जी तुम्ही वास्तू उभी केली, एवढी मोठी 12-13 एकरच्या परिसरात वास्तू उभी केली, या वास्तू उभी करण्याच्या पाठीमागे किंवा हे 25,000 स्पर्धक या क्रीडा महोत्सवात भाग घेतात याच्या पाठीमागे तुमचा उद्देश काय, असा प्रश्न जेव्हा मी आमदार साहेबांना विचारला, आमदार साहेबांनी एकच उत्तर दिलं. म्हणाले, रामकदम तुमचा प्रश्न चांगला आहे, पण याचं उत्तर एकच आहे की मला माझ्या पनवेलचा आणि उरणचा मुलगा सचिन तेंडुलकर सारखा या जगात मोठा होताना बघायचंय आणि एवढ्यासाठी ही मी वास्तू उभी केली. मगाशी विवेक पाटील साहेब बोलत होते, अत्यंत पोटतिडकीनं सांगत होते की माझे अनेक वर्ष आमदार आहेत आणि माझ्या जिभेवर काळा तीळ आहे. जिभेवर काळा तीळ याचा अर्थ असा होतो की बोललेलं खरं होतं. त्याच्यामुळे मी आज जबाबदारीने बोलतो, या व्यासपीठावरून बोलतो की एक दिवस असा येईल की जेव्हा ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल दिले जातील तर सगळ्यात अधिक गोल्ड मेडल या कर्नाळा स्पोर्ट्स क्लबचे असतील. आणि एक दिवस ज्यांना आपण आमदार विवेक पाटील म्हणून ज्यांचं आपण कौतुक केलं, अभिनंदन केलं, त्यांचं पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा याच पनवेलमध्ये अभिनंदन करू. पण त्यावेळेस फक्त वशिला एवढाच ठेवा की ते मुख्यमंत्री झाले तर निदान आम्हाला मंत्री करतील, एवढी तरी तुम्ही आमच्यासाठी वशिला किंवा ओळख लावून ठेवा, अशी एक चांगली सदिच्छा माझ्या दिलदार मित्राला देतो. पण खरंच सांगतो, मनापासून सांगतो, वायकर साहेब पण तुम्हाला सांगतील आणि पावसकर साहेब पण तुम्हाला सांगतील की सभागृहामध्ये एकही मिनिट आमदार विवेक पाटील बसले नाही तसं कधीही होत नाही. सभागृह 11 वाजता सुरू होतं आणि संध्याकाळी संपेपर्यंत हा दिलदार माझा मित्र तिथे बसलेला असतो. मग ती समस्या पनवेलची असेल किंवा विदर्भातल्या मेळघाटाची असेल, कुठलीही समस्या असेल तर त्या समस्येवर जबाबदारीनं आणि अभ्यासपूर्ण बोलणं, असं महाराष्ट्रातल्या ज्या 4-5 आमदारांना जमत असेल त्या 4-5 आमदारांपैकी सगळ्यात वरचा क्रमांक हा तुमच्या आमदाराचा आहे. या गोष्टीचा मला हेवा वाटतो. या गोष्टीचा हेवा वाटत असताना समाधान एवढंच वाटतं की मी सभागृहात ज्या ठिकाणी बसतो नेमकं त्याच्या पाठीमागे माझी खुर्ची आहे. बऱ्याचदा बदलून थोडं बहुत त्यांच्याकडचं ज्ञान माझ्याकडे यावं या स्वार्थी भावनेनं त्यांच्या शेजारी जाऊन बसत असतो.